की कहानी आप देख रहे हैं। 1 लाख का टूर्नामेंट मैदान के अंदर मुकाबला मुरादपुर बनाम रुद्र स्पोर्ट। सलामी के प्रारंभिक बल्लेबाज ओमकार देसाई और सुमित डेकले। पहली गेंद एक बार फिर शॉट अच्छा नहीं, हवा में है, गैप ढूंढना चाहते थे, लपक लिया, गॉड। पहली गेंद पर पहली सफलता, मैदान का सेलिब्रेशन है। इनके गोदी में गेंद जाती हुई गाने का समय आ रहा है। विकेट गिरने बना है मैग्ने। इस गेंदों में 45 बनाए थे, उनका शिकार अफान बाकर ने किया। अफान ने कहा आप एक बार फिर पूरे देश के लिए टेनिस खेल चुके हो, मैं मुरादपुर के लिए खेलने के लिए तैयार हूं। क्रिकेट का खेल एक जंगल है, तो जंगल का शेर कौन है वो आज पता चलने वाला है। मुरादपुर में बड़ा टूर्नामेंट है और बड़े टूर्नामेंट में मुरादपुर के खिलाड़ी क्या खेल रहे हैं। अफान बाकर ने पहली गेंद क्या की, लाजवाब ओमकार देसाई को आउट किया, यानी इनका कॉन्फिडेंस 7वें आसमान पर है। इनके लिए खालिद पाते और पाते ब्रदर्स की तरफ से 100 का इनाम है। आदिल बाकर इनकी तरफ से 100 का इनाम रहेगा। बहुत अच्छा मुकाबला, आदिल बाकर इनकी तरफ से भी 100 का इनाम। अफान बाकर के लिए अंडरम बहुत अच्छा खेलते गए और हम बहुत अच्छा खेलते गए। सुंदर मुकाबला मैदान के अंदर गए, रोचक मुकाबला मैदान के अंदर, खूबसूरत मुकाबला। पावर प्ले के पहला ओवर चल रहा है। पहले ओवर के अंदर बल्लेबाज कुंदन रोहिलकर मैदान के अंदर आते हुए, स्ट्राइक एंड पर सुमित डेकले और लाजवाब रक्षात्मक खेलते हुए देखा। पहली गेंद पर विकेट गिरा, दूसरी गेंद पर सेंसिबल खेलते हुए नजर आए। सुमित डेकले बहुत अच्छे खिलाड़ी हैं, नाला सुपर से बिलोंग करते गए, इस टूर्नामेंट के अंदर आए गए, बहुत अच्छी तरीके से खेले, मैच में मजा आने बना गए। पहली गेंद पर ओमकार देसाई सस्ते में गए, 0 पर गए, गोल्डन डक का शिकार हुए। दूसरी गेंद पर अगर बात की जाए तो सुमित डेकले को आप देख रहे हैं, दूसरी गेंद पर रक्षात्मक ढंग के साथ खेला गया। रन संख्या 2 गेंदों के बाद 1 रन 1 विकेट के नुकसान पर अफान बाकर जो युवा है और बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। दोपहर का समय आप देख रहे हैं, दोपहर के समय में ये मुकाबला बहुत अच्छा देखने के लिए मिलता हुआ। स्ट्राइक एंड पर बैट्समैन की बात की जाए तो पहला विकेट ओमकार देसाई गिरा, उसके बाद कुंदन रोहिलकर मैदान के अंदर आए हैं। कुंदन रोहिलकर जिनको गुहागर का टाइगर कहा जाता है। स्ट्राइक एंड पर कुंदन, नॉन स्ट्राइक एंड पर सुमित डेकले, गेंदबाज तैयार, राइट आर्म ओवर द विकेट। और टपक खाने के बाद उछाल लेने वाली गेंद, कदमों के इस्तेमाल के हल्के हाथों के साथ खेलते हुए थोड़े से फंबल होते हुए नजर आए खिलाड़ी। फील्डर थोड़े से फंबल हुए, शाहिद गेंद के नीचे आए, अच्छी फील्डिंग करते हुए 1 रन जाने दिया। 1 रन के साथ रन संख्या में इजाफा, पहला ओवर जारी है, 5 ओवर का मुकाबला है। अफान ने सबसे बड़ा विकेट लिया है तो इनका कॉन्फिडेंस 7वें आसमान पर गए। अबुल महमूद ने इनकी तरफ से 200 का इनाम, ओमकार देसाई का इन्होंने विकेट लिया। शाहिद कड़ू इनकी तरफ से 100 का इनाम। फाइन लीग के जो खिलाड़ी है उन्होंने बहुत अच्छा कैच पकड़ा था। आदिल बाकर वहां पर खड़े हैं, आदिल बाकर को भी पता था कि ये विकेट बहुत महत्वपूर्ण है। फाइन लीग पर खड़े ओमकार देसाई का इन्होंने कैच लपक लिया और सेलिब्रेशन बहुत अच्छा देखने के लिए मिला। पूरा मुरादपुर गांव इस मैच को देख रहा है। रन संख्या कुल मिलाकर 2 रन 1 विकेट के नुकसान पर पारी का अगर देखा जाए तो बात की जाए तो पहला ओवर मैदान के अंदर जारी है। मुरादपुर एंड से गेंदबाज तैयार, राइट अप राउंड विकेट और लाजवाब ऑन साइड पर खेलते हुए स्क्वायर लेग पर खिलाड़ी हैं। जहां पर गेंदे कर रहे वहां पर खिलाड़ी भी खड़े, यानी इनके पास एक्सपीरियंस है। इसीलिए कहा जाता है शाम की चाय बड़े लोगों की राय लीजिए। इन्होंने बड़ों की राय ली है, इनके पास तजुर्बा है, इनके पास एक्सपीरियंस है, इनके पास क्लास है, मैदान के अंदर दिखा रहे हैं। पहले ओवर के अंदर गेंदों की बात की जाए तो 4 गेंदे बिके, 4 गेंदों के अंदर 3 रन 1 विकेट के नुकसान पर। पहला विकेट किसका गिरा गया? ओमकार देसाई का गिरा गया। ये बहुत बड़ी सफलता है। पावर प्ले का ओवर चल रहा है, 2 ओवर पावर प्ले रहेगा। ये लाजवाब रिवर्स अटेम्प्ट करने की कोशिश है, सीधे बल्ले से एक बार फिर रन आ रहे हैं। सीधे उंगली से घी निकल रहा है, उंगली टेढ़ी करने की कोशिश है। खराब सोच है, सोच का दायरा बहुत छोटा नजर आता बा। 5 गेंदों का खेल समाप्त है। 5 गेंदों के बाद रन संख्या 3 रन। गेंदबाज बहुत कमाल कर रहे हैं, कसबट भरी गेंदबाजी। अफान बाकर को आप देख रहे हैं, फील्डिंग 10 मैन पॉइंट, केबर पर एक खिलाड़ी है, मिड ऑफ पर एक खिलाड़ी है, एक्स्ट्रा केबर पर खिलाड़ी है, डायरे के अंदर, राइट अप ओवर द विकेट। और लाजवाब है, देखते हैं अंपायर का सिग्नल क्या आने वाला है, अंदर है या बाहर है। अंपायर ने कोई फैसला नहीं दिया, यानी अंदर से गेंद गई है। पहले ओवर का खेल समाप्त है। पहले ओवर के अंदर 3 रन बने हैं 1 विकेट के नुकसान पर। रुद्र स्पोर्ट चिपलून की टीम स्ट्रगल कर रही है, परेशानी में है। काले बादल एक बार भी देखिए आसमान पर नहीं है, मगर मैच के अंदर है और एक बार फिर ब्रेक लेने वाले हैं। इसीलिए कहा जाता है
सबसे प्यारा मुरादपुर हमारा। एक छोटा सा ब्रेक, ब्रेक में गाना, गाने के साथ वापस आने बनेंगे। बहुत अच्छा मुकाबला रहेगा। स्ट्राइक एंड पर सुमित ढेकले, जो कुल मिलाकर गेंदों की बात की जाए तो सुमित ढेकले ने एक बार फिर दो गेंद के लिए, दो गेंदों के अंदर 2 रन बनाए हैं। कुंदन रोहिलकर की बात कीजिए तो 3 गेंदों का सामना किया, 3 गेंदों में 1 रन। हसन तैयार, लोवर फुल टॉस है, बहुत अच्छी तरह मिड ऑफ किया। ओहो, लाजवाब लाजवाब लाजवाब, तालियां बजनी चाहिए, तालियां बजनी चाहिए। इनको पता है गिरकर उठना गए, गिरना गए, लड़ना गए, झगड़ना है, मगर हार नहीं मानना गए। मैदान के अंदर एक बार फिर जी जान लगाने वाली लड़ाई चल रही है। बहुत अच्छा मुकाबला चलता हुआ। पहली गेंद बिंदी आई, हसन हमदुल्ले अपने बॉडी मार पर मुरादपुर एंड से राइट अप राउंड विकेट। फुल टॉस है, छोड़ने वाली नहीं है, सामने की तरफ उड़ा दिया, लॉन्ग बॉर्डर के बाहर। न सूरत देखते हैं न मुरत देखते हैं, ये तो टीम की जरूरत समझते हैं। गेंद बॉर्डर के बाद 6 रन। ऑफ टर्म के बाहर गेंद की थी, लाजवाब गेंद थी, मगर इसके ऊपर हल्ला हल्ला कर दिया, हल्ला बोल दिया बल्लेबाज सुमित डेकले ने। सुमित डेकले का विकेट लेते तो जुबेर जिंगो इनकी तरफ से 500 के नाम है। जुबेर जिंगो मैच को देख रहे हैं, लाजवाब है, एक बार फिर उड़ा दिया आसमान की तरफ, लॉन्ग ऑफ की तरफ। कोई खिलाड़ी नहीं है, गेंद बाउंड्री के बाहर, दर्शनीय रोका में जाते हुए 6 रनों के लिए लाजवाब स्ट्रोक। तार के साथ गेंदबाजी कर रहे सुमित का बल्ला बोल रहा है। और सुमित टेनिस क्रिकेट के अंदर बाहुबली क्यों माने जाते, इसका जवाब तो ये देंगे। ये मुरादपुर के अंदर आए हैं, ये टूर्नामेंट के अंदर खेल रहे हैं, 1 लाख का टूर्नामेंट है, ये जवाब तो देने वाले हैं। इन्होंने 2 गेंदों में 2 छक्के लगाए, इनका इंजन गर्म है। एक तरफ गेंदबाज दबाव में जा रहे हैं क्योंकि इनके खिलाफ 2 गेंदों में 2 छक्के लगे। हसन हमदुल्ले जो चिपलून के लिटिल चैंप माने जाते हैं, युवा में सबसे कम उम्र में बड़ा नाम इस खिलाड़ी ने बनाया है। दूसरी तरफ सुमित डेकले जो पूरे देश के लिए टेनिस क्रिकेट खेलते हैं, वो एक बार भी इनका इंजन गर्म हुआ है। दोपहर की धूप ज्यादा है, धूप के अंदर ये मुकाबला चल रहा है, आप देख रहे हैं। यंग फाइटर मुरादपुर बनाम रुद्र स्पोर्ट चिपलून, इनके बीच का मुकाबला चल रहा है। गेंदबाजी करने के लिए दिशा में परिवर्तन, डायरी के अंदर फील्डिंग की जमावट में तब्दीली आते हुए थर्ड मैन पॉइंट कैबर पर खिलाड़ी, एक्स्ट्रा कैबर लॉन्ग ऑफ, ऑन साइड पर शॉट स्क्वेयर, एक फाइंडिंग पर खिलाड़ी। एक बार फिर फुलटॉस है, ऑन टॉप साइड पर खेलते हुए लॉन्ग ऑफ की तरफ, गेंद बाउंड्री की बाहर। 3 गेंदों में 3 छक्के आते हुए वार बर वार बेमिसाल आउटस्विंग, गेंद बाउंड्री के बाहर 6 रन। खिलाड़ी बन गए दर्शक, दर्शक बन गए दीवाने। बैक टू बैक छक्का तबाह, गाने का भी समय आ रहा है, लाजवाब छक्का।
सुमित ढेकले, इनको टेनिस क्रिकेट का बाहुबली क्यों कहा जाता है ये बता रहे हैं। इन्होंने 4 गेंदों में 4 छक्के लगाए हैं। इस ओवर की 5 गेंदें हुई है। पहली गेंद बिंदी आई, उसके बाद रो के अंदर 4 गेंदों में 4 छक्के लगाने का काम मुरादपुर के ऐतिहासिक मैदान पर सुमित ढेकले रुद्र स्पोर्ट के लिए बहुत अच्छे साबित होते हुए। टेनिस क्रिकेट के बाहुबली है, बहुत अच्छा खेल करना जानते हैं। इनके बल्ले से लगातार रन बन रहे हैं। एक गेंद पर गेंदबाज दबाव के अंदर गए, मैदान के अंदर मुकाबला कुछ देर के लिए रुका हुआ है। रन संख्या कुल मिलाकर 27 रन। सुमित ढेकले बहुत अच्छा खेल रहे हैं। 4 गेंदों में इन्होंने 4 छक्के लगाए, गेंदबाजों को दबाव में डाला गया। मैदान पर मुकाबला रुका हुआ है। दूसरा ओवर है, 5 ओवर का मुकाबला है। एक छोटा सा ब्रेक, ब्रेक में गाना गाने के साथ वापस जाने बने हैं मैदान की तरफ। ने शायद वो वीडियो देखा गया है। नासिर भाई खुद पहुंच चुके हैं। 6 गेंदों के अंदर 6 छक्के पवन तलाव पर नितिन माटुंगे ने लगाए थे। उनके खिलाफ 25,000 का इनाम लगा था। इन्होंने अब तक 5 गेंदों में 5 छक्के लगाए हैं, वो भी रो के अंदर लगाए हैं। बहुत अच्छे बल्लेबाजी कर रहे हैं। इनका इंजन गर्म है, यानी राजा चौहान भी खुश रहेंगे, रुद्र स्पोर्ट खुश रहेंगे। बहुत अच्छे खेल रहे हैं। 5 गेंदों में 5 छक्के। 2 ओवर का खेल समाप्त है। 2 ओवर में 33 ऑन स्कोर बोर्ड। पहला ओवर अफान बाकर का कमाल का था। दूसरे ओवर के अंदर हसन हमदुले बहुत महंगे साबित हुए। 5 छक्के लगाए सुमित ढेकले ने। ओवर की बात की जाए तो तीसरा ओवर लेकर अदनान नए गेंदबाज तीसरे ओवर के अंदर इस्तेमाल होता बा। पावर प्ले की 2 ओवर समाप्त हुई। 2 ओवर के अंदर 33 रन। पहले ओवर के अंदर रन नहीं थे। पहले ओवर के अंदर कुल मिलाकर 3 रन बने थे, 1 विकेट के नुकसान पर। ओमकार देसाई गोल्डन डक का शिकार हुए थे। सुमित ढेकले अब मैदान के अंदर आग लगा रहे हैं। एक तरफ कुआं है, दूसरी तरफ खाई है। दोनों तरफ से बराबर की पिटाई है। मैदान के अंदर जी जान लगाने वाला खेल चल रहा है। कुंदन रोहिलकर गुहागर का टाइगर एक तरफ है, दूसरी तरफ टेनिस क्रिकेट के बाहुबली एक तरफ है। गेंदबाजी करने के लिए लोकल टैलेंट अदनान अपने ओर से पहला, टीम की ओर से तीसरे ओवर लेकर गेंदबाजी के लिए आ रहे हैं। फील्डिंग एक बार फिर फैलती हुई नजर आएगी। स्ट्राइकर पर कुंदन तैयार अदनान के लिए। पहले गेंद लाजवाब, लाजवाब है। क्लीन बॉल करते हुए कौन विकेट का पतंग है। गाने का समय आने वाला है। शिकार हुआ है।
टेकले 6 गेंदे 6 छक्के. मॅग्निफिसंट. 6 चेंडू 6 षटकारांचा उपक्रम घडवलाय खेळाडूंना. थँक्यू. जरा खेळी तुमच्या हृदयापर्यंत गेली असतील तर टाळ्यांचा गजर एकदा जोरदार व्हायला पाहिजे. सुमित ढेकले करता टाळ्यांचा बंदर मला ऐकायचा आहे. 6 चेंडू 6 षटकार. बुरादपुर के अंदर इतिहास हो रहा है. रन संख्या कुल मिलाकर 40 रन 2 विकेट के नुकसान पर सुमित ढेकले ने 6 गेंदों के अंदर 6 छक्के लगाने का काम मैदान के अंदर किया गया. सुमित कितने पर खेल रहे ये भी देखने वाले हैं. सुमित बहुत कमाल का खेल रहे हैं. 38 रनों पर खेल रहे. 9 गेंदों का सामना किया. हनीफ नए बल्लेबाज आए जो 1 गेंद के ऊपर 1 रन बनाए हैं. अदनान अब जाकर महंगे साबित हो रहे हैं. अदनान ने पहली गेंद पर विकेट, दूसरी गेंद सिंगल, तीसरी गेंद पर छक्का. इस ओवर की चौथी गेंद लेकर राइट अप ओवर विकेट. बड़ा शॉट खेलने की कोशिश मगर लेग स्टंप से बाहर गए. गति परिवर्तन था. अंपायर का सिग्नल ज्यादा बाहर की तरफ गई है. अंपायर वाइड बॉल का सिग्नल देते हुए तीसरा ओवर है. तीसरे ओवर के अंदर रन संख्या कुल मिलाकर 41 रन 2 विकेट के नुकसान पर. बल्लेबाजी करने वाली टीम रुद्र स्पोर्ट्स क्या आप देख रहे हैं मैदान के अंदर इनकी बल्लेबाजी चल रही है. सुमित ढेकले 9 गेंदों में 38 पर खेलते हुए. यह भी उड़ाया आसमान की तरफ. गेंद जाती हुई स्क्वायर लेग और मिड विकेट के बीचों बीच से गेंद बाउंड्री के बाहर. खिलाड़ी हम अगर कुछ नहीं कर पाएंगे. खिलाड़ी बन के दर्शक, दर्शक बन के दीवाने. गेंद बाउंड्री के बाहर. 6 रनों के लिए गाने का समय आने वाला है. गेंदों में सुमित ढेकले ने 7 छक्के लगाए मुरादपुर के टूर्नामेंट में. ये अभी कोई नहीं भूल सकता. अब तक 6 गेंदों में 6 लगे चिपलून में. 7 गेंदों में 7 छक्के लगाए सुमित ढेकले. राजा चौहान बहुत खुश होंगे सुमित ढेकले को देखकर. राजा वाकई में एक बार फिर ड्यूटी पर गए मगर इनका मन, इनका दिल किसने जीता है? वो सुमित ढेकले ने जीता गए. 7 गेंदों में 7 छक्के. राइट अप ओवर विकेट. ये भी उड़ाने की कोशिश एक बार फिर देखिए. टप्पा खाने के बाद शरीर पर लगते हुए कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं. गेंदबाज फॉर्म के अंदर गेंद को उठाते हुए. ओवर की बात कीजिए तो ओवर नंबर तीसरा ओवर जारी है. 47 रन 47. 11 गेंदों में 44 पर सुमित ढेकले खेल रहे हैं. 11 गेंदों में 44 रन सुमित ढेकले ने बनाए. टीम की रन संख्या 47 रन. इस ओवर की अगली गेंद बड़ा शॉट खेलने की कोशिश. टाइमिंग अच्छा नहीं कर पाए. ऑन साइड पर मिड विकेट पर खेलते हुए इमाद बहुत अच्छी फील्डिंग करते हुए. अच्छा थ्रो आया. एक बार फिर एक ही रन मिलने वाला है. ज्यादा जोखिम नहीं उठाए गए. थोड़ा सा गलत थ्रो था. टप्पा खाने के बाद ऊपर की तरफ आए थे. 1 रन के 7 रन से क्या 48 रन 2 विकेट के नुकसान पर 3 ओवर का खेल समाप्त है. 3 ओवर की समाप्ति के बाद 48 रन बने हैं. कहीं मत जाइए, देखते रहिए, सुनते रहिए. 18 गेंदों का खेल समाप्त है. अभी भी 12 गेंदे बच चुके हैं. 48 रन बने हैं 2 विकेट के नुकसान पर. रुद्र स्पोर्ट चिपलून. सुमित ढेकले कमाल का खेल रहे हैं. एक छोटा सा ब्रेक. ब्रेक में गाना और गाने के साथ वापस आते हैं. कोई खिलाड़ी ने 2 खिलाड़ी के बीच का फासला गेंद बाउंड्री के बाहर. 4 रनों के लिए गाने का समय आ रहा है. के अंदर 7 गेंदों में 7 छक्के लगाकर 13 गेंदों में 49 रनों पर खेल रहे हैं. 50 से 1 की दूरी है. क्या 50 बनाएंगे? अफन तैयार. लाजवाब है. एक बार फिर 50 वाला स्ट्रोक. लाजवाब वाला है. गेंद बाउंड्री के बाहर. 14 गेंदों में 55 रन की पारी. ताली की आवाज मुझे सुननी है. तालियां बजती रहनी चाहिए सुमित ढेकले के लिए. डकआउट में तालियां बज रही है. एक बार फिर गाने की तरफ जाने बनेंगे. कमाल की ये छक्का देखिए बहुत कमाल का था. मैदान की तरफ जाते हैं. एक बार फिर आसमान की तरफ है. हवाई समर है. खिलाड़ी है मगर खिलाड़ी कुछ नहीं कर पाएंगे. हवा से उड़कर जो बाहर जाए उसे छक्का कहते हैं. पारी में पलट वर लाए उसे हुकुम का इक्का कहते हैं. गेंद बाउंड्री के बाद 6 रन. गाने का भी समय आ रहा है. सुमित ढेकले ने 9वां छक्का लगा.
टीम की रन संख्या 64 पर पहुंची है। मुकाबला बहुत अच्छा देखने के लिए मिलता हुआ। सुमित ढेकले 15 गेंदों के अंदर 61 रन की पारी आप देख रहे सुमित ढेकले की, जिसके अंदर 9 छक्के लगाए सुमित ढेकले ने। सुमित ढेकले बाहुबली क्यों कहा जाता है ये एक बार फिर बता रहे हैं। अफान के खिलाफ बैक टू बैक 2 छक्के लगाए हैं। ये भी उड़ाया आसमान की तरफ, शेर की झलक सबसे अलग। मुरादपुर के अंदर कोहिनूर का हीरा है, वो चमक रहा है, धूप ज्यादा है, मगर सुमित ढेकले का इंजन गर्म है। गेंद बाउंड के बाद 6 रन गाने का भी समय आने बना है। मैग्निफिसेंट शॉट, 10 छक्के आते हुए 10 गेंदों में रन संख्या कुल मिलाकर 70 रन 70 स्कोर कार्ड के ऊपर पहुंचते हुए। ओवर की बात की जाए तो ओवर नंबर आप देख रहे हैं कुल मिलाकर आमच्यापर्यंत निश्चित अजूनपर्यंत गोड बातमी येते ते निश्चित सांगणार आहात। आमच्याबरोबर कॉलिंग वरती मला वाटतं मुबीनभाई खोत आमच्याबरोबर जुडलेले आहेत, त्यांची घोषणा भी निश्चित सांगणार। मुबीनभाई निश्चित आम्ही तुमचं पारितोषिक, यस 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 मुबीन भाई हमारे साथ जुड़े गए, वो प्राइस की घोषणा एक बार फिर करने बने गए मुबीन का के एक बार फिर मुबीन भाई खोत यूट्यूब के माध्यम से मैच को देख रहे हैं। गेंदबाज तैयार, लाजवाब है, क्या ये कैच बनने वाला है। खिलाड़ी वहां पर खड़े गए और कैच ड्रॉप, कैच ड्रॉप होता हुआ टप्पा करने के बाद गेंद 1 बॉल खेलने के बाद बाउंड्री लाइन के बाहर। आणि मित्रांनो जन अप्रतिम कामगिरी केलेली आहे सुमित ढेकले। एकूण विचार केला तर निश्चित 18 चेंडू 71 धावा तुमच्या हृदयापर्यंत जर खेळी गेले, तुम्हाला खेळ आवडले आहे मुरादपूरच्या ऐतिहासिक मैदानामध्ये सुमितचा खेळ आवडला आहे। टाळ्यांचा गजर जर मला ऐकायचा, टाळ्यांचा आवाज जर मला ऐकायचा आहे, टाळ्या वाजल्या पाहिजे सुमित ढेकले करता। त्याच्याकरिता तब्बल मुबीनभाई खोत यानं एकूण 5,000 रुपयाचा पारितोषिक मुबीनभाई खोतनं दिलेला आहे। 5,000 रुपये सुमित ढेकले त्यांचा आवडता खेळाडू आहे। मुबीनभाई कडनं सुमित ढेकले करता 5,000 रुपये। एकदा टाळ्यांचा आवाज जरा जोरदार व्हायला पाहिजे। नासिर आमदुले यांच्याकडनं 500 रुपयात पारितोषिक सुमित ढेकले करता। निश्चित आमच्या बरोबर मुबीनभाई देखील जोडलेले आहेत। मुबीनभाईने पारितोषिक जाहीर केलेलं आहे। मुबीनभाई आपला मनापासून आभार। मुबीनभाई खोत आपण बघतोय युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा बघतात। धाबा झाल्या ते 75 धाबा। 2,500 लोक युट्यूबच्या माध्यमातून जोडलेले आहेत, त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत आहे। या स्पर्धेमध्ये शेवटचा षटक घेऊन सरफराज गोलंदाजी करतोय। 2 गडी बाद झालेत, कुंदन बाद झालाय, ओमकार देसाई बाद झालाय, परंतु खूप चांगली बॅटिंग आपण बघतो मैदानामध्ये सुमित ढेकलेच्या माध्यमातून। सुमितनं एकूण जर विचार केला तर या मॅच मध्ये किती षटकार लावले ते देखील आपण सांगणार आहोत। 10 षटकार आपण त्याच्या रो मध्ये बघितलं आणि 2 चौकार आणि 10 षटकार त्यानं या ठिकाणी लावलेले आहेत। सुमित ढेकले करता आपण बघतोय या ठिकाणी एकविरा मंडप डेकोरेट यांच्या माध्यमातून 200 रुपयात पाहिजे, म्हणजे स्वतः चालून येत आहे। आज माहित आहे सुमित ढेकलेंना मेळा लुटलाय, मुरादपूरचा तैवार लुटलाय, 10 षटकार लागले आणि प्रेक्षक का आलेत सुमित या रंगामध्ये यावं म्हणून। पंचाचा सिग्नल, वाईट बॉल, दडपण कुठेतरी दिसतोय, दबाव कुठेतरी दिसतोय। या मॅच मध्ये धावसंख्या आपण बघितली तर एकूण 77 धावा, 2 गड्यांच्या मोबदल्यात शेवटचा षटक चालू आहे या मॅच मध्ये। तब्बल पारितोषिकचा वर्षाव झाला आहे। गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार, राईटम राऊंड, चेंडू चांगला घ्या मात्र फटका चांगला, एक्स्ट्रा कव्हरला खवतून काढला पॉइंट आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध चेंडू सीमा पार। निश्चित अजून एक चौकार बॅट्समॅन सुमित ढेकलेच्या बॅटमधनं गाण्याचं देखील मिळणार आहे। खूप चांगला चौकार मैदानामध्ये। मध्ये 75 धाबांवरती चेंडू चांगला ऑन साइडला घ्यावे मात्र खेळलाय काव कॉर्नरच्या दिशेनं आपण बघतोय। निश्चित खूप चांगला क्षेत्ररक्षण इमादच्या माध्यमातून काव कॉर्नर उभा, एक धाव मिळेल, एका धावानं संघाची स्थिती। सुमित ढेकले 20 चेंडू मध्ये 76 धावांवरती घेतोय, संघाची स्थिती 82 धावा। 76 धावा सुमितने एकटा काढल्यात, त्याच्यामध्ये त्यानं 20 चेंडू फेस केले आणि 20 चेंडू मध्ये त्यानं 76 धावांमध्ये 10 षटकार आणि निश्चित खूप चांगली बॅटिंग केलेली आहे। सुमित ढेकले नावाचं वादळ आपण बघतो मैदानामध्ये, खराब क्षेत्ररक्षण हनीफ रुमानीच्या निश्चित या फटक्यावरती। हनीफला देखील चौकार लावलाय मैदानामध्ये, चौकारनं संघाची स्थिती आपण बघितली तर एकूण 86 धाबांवरती 2 गड्यांच्या मोबदल्यात। चेंडूचा विचार केला या इनिंग मधला जवळपास अजूनही मला वाटतं 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे। 86 धाबा 2 गड्यांच्या मोबदल्यात हनीफ रुमाने ज्यानं चौकार लगावलाय। हनीफ ऑन स्ट्राईक, चिपळातला बेताज बादशाह
चेंडू चांगला बॅकफुट वर गेलाय. यावेळी मात्र चेंडूला भिडकवलाय. काव कॉर्नरच्या डोक्यावरनं चेंडूची बार उत्तुंग षटकार. चेंडूची बार साधा बा क्युरेतला बाहुबली म्हणून ओळखला जातो. हनीफने देखील उत्तर दिलंय एका बद्दल. बॅकफुट वर गेला खूप छान पद्धतीने चेंडू. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और पोहोचलेले आहे. दोन गड्यांच्या मोबदला 92 धाबा. 5वं षटक चालू आहे. शेवटचा बॉल सरफराज देखील महागडा ठरलाय. राईट आर्म ओव्हर द विकेट. अजून एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न आहे. बॅटची कट घेतले. चेंडू मागच्या दिशेने जातोय. फाईन लेग बॉर्डर लाईन वरती शाहीत प्रयत्न करणारा. पहिली धाव पूर्ण केली. दुसरा धाबा करता सुमित डेकल्याने हनी प्रमाणेला आपण निश्चित मैदानामध्ये बघतोय. 2 धाबा मिळतील. 2 धाबांच्या संघाची स्थिती आपण बघितली तर 94 धाबा स्कोर कार्ड वरती लागलेत. आणि एकूण जर बघितलं 95 धाबांचा आव्हान या मॅच मध्ये सेट केला आहे. सुमित डेकलेची पारी आपण जर बघितली तर या मॅच मध्ये सुमितने एकूण 20 चेंडू खेळले आणि 20 चेंडू मध्ये 76 धावा, ज्याच्यामध्ये 10 षटकार आणि 2 चौकारांचा समावेश. एकूण 3 चौकारांचा समावेश. एकदा टाळ्यांचा गदर सुमित डेकले करता व्हायला पाहिजे. मला टाळ्यांचा आवाज प्रेक्षकांचा ऐकायचा आहे. अनेक प्रेक्षक या ठिकाणी पोहोचले. त्यांना सलामी दिली प्रेक्षकांना. ही मानवंदना होती प्रेक्षकांना करता. कारण तुम्ही त्याचा खेळ बघायला आलात. त्याच्याने त्यानं दाखवलं माझा काय क्लास आहे, माझा काय खेळण्याचा अंदाज आहे. आणि मी खास करून बाहुबली म्हणून टेनिस क्रिकेटमध्ये का ओळखला जातो. या मॅच मध्ये आपण बघितलं तर सुमित डेकलेनं 20 चेंडू मध्ये 76 धावा. ऑन स्क्रीन तुम्ही तुमच्या बघताय. आमच्या बरोबर टेनिस क्रिकेटची संपूर्ण टीम. ओमकार देसाई बाद झाला. 1 चेंडू त्यांना फेस केला. अर्थातच 0 धाबा त्याने काढला. त्याच्यानंतर सुमित डेकलेनं 20 चेंडू मध्ये 76 धाबा काढल्या. गोलंदाजीचा अनालायसिस बघितला. अफान बागतर ज्यानं 2 षटक हातरले, 29 धाबा. त्याच्या ओव्हर मध्ये 1 विकेट मिळाली. हसन हमदुले 1 षटकामध्ये 30 धाबा, 1 गडी बाद त्यानं केलं. अदनानला आपण बघितलं 1 षटक 15 धाबा, 2 गडी बाद त्याने केलं. आणि सरफराज बाकर जो शेवटचं षटक घेऊन आला त्यानं 1 षटक हातरला आणि 20 धाबा या ओव्हर मध्ये देखील तब्बल 94 धाबा या ठिकाणी कुठल्या. रुद्र स्पोर्ट्सनं राजा चव्हाण खुश असतील, रुद्र स्पोर्ट खुश असेल, त्याच्यानंतर रुद्र करिअर अकॅडमी देखील आनंदामध्ये असतील. कारण या मॅच मध्ये खूप धाबा झालेल्या आहेत. 94 धाबा यंग फायटर मुरादपूरला जिंकायचा आहे. 95 धाबांची गरज आहे. निश्चित सुमित ढेकले करता एकविरा मंडप डेकोरेटर देखील तब्बल 200 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी आलेला आहे. आणि आपण वारंवार चर्चा देखील करणार आहोत कुठले कुठले पारितोषिक आले. सुमित डेकना 20 चेंडू मध्ये 76 धाबा. आणि येणाऱ्या पडाव करता आमच्या बरोबर जोडले जात आहेत मराठीचा गोड आवाज, मराठीचा बुलंद आवाज, आमच्या सर्वांचं लाडकं नेतृत्व आणि या कोकणातला बुलंद आवाज ज्यांना म्हटलं जात आहे ते विनायक उर्फ बाबल्या जाधव जोडले जातील. त्याच्या आधी घेऊया एक ब्रेक आणि ब्रेक मध्ये गाणं घेणार आहोत. कोणाला सुटली हाव, कोण खाऊन जाणार भाव, तुम्हाला बघायचा दुसरा पडाव. आणि दुसऱ्या पडावच्या आधी घेऊया ब्रेक. ब्रेक मध्ये गाणं आणि गाण्यानंतर पुन्हा एकदा तुमच्या भेटीला येतोय. असा गेलो आणि असा आलो. 29 चेंडू 95 धाबा.
फलंदाज अफान आणि इथे मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल. मोठं उद्दिष्टाचा ध्येय गाठायचं आहे. इथे मात्र ओमकारचा पुढचा चेंडू, हो जबरदस्त फटका आहे. हसनच्या बॅट मधून निघतोय. अप्रतिम षटकार. प्रत्युत्तर दिलं जात आहे. डीजे कॅरी ऑन. अप्रतिम षटकार आहे. एकविरा मंडप डेकोरेटर्सचे मालक यांच्याकडून या षटकारासाठी 200 रुपये, त्यानंतर इरफान लाईफस्टाईलचे मालक इरफानबाई यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक, आशिकबाई हमदुले त्यांचे वडील यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. हो हसनच्या बॅटमधून निघालेला फटका आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जातोय आणि अर्थातच आपण पाहिलं तर जितक्या धावा हसनने दिल्या आहेत तितके मात्र वसूल करावे लागतील, व्याजासकट वसूल करावे लागतील. कारण आपण पाहिलं तर लीग पद्धतीची स्पर्धा आहे, इथे धावांना मित्रांनो अत्यंत मोल आहे, किंमत आहे. कारण धावांची बेरीज गोळाबेरीज केली जाते जेव्हा सर्व संघ समान गुणांवरती असतात तेव्हा ह्याच रनरेटचा मात्र वापर केला जातो. इथे मात्र हसनच्या बॅटमधून पहिल्या सामन्यात हसनला आपण 2250 रुपयाचं पारितोषिक घेताना पाहिलं होतं. ह्या मॅच मध्ये 1000 रुपयाचा मानकरी ठरतोय हनीफ. हो उलटा स्वरूपाचा चेंडू. इथं मात्र आपण पाहिलं तर फलंदाज बाद, विकेट गिरतावा, मधुर संगीत बसतावा. डीजे तर याच्या बॅटरीचा एक दर्जेदार बॅनर आहे आणि ह्या प्रत्येक बॅनरवर मित्रांनो प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि आपण पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेसाठी भव्य आणि दिव्य बक्षिसांची स्पर्धा मित्रांनो आपण पाहतोय. प्रत्येक सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द डे साठी एक जबरदस्त शिल्ड आपण पाहतोय. आणि हे शिल्ड आपण जर पाहिलं ना कमालुद्दीन हमदुले, अर्थातच जर आपण पाहिलं तर अमाल कॅटरचे मालक कमालुद्दीन हमदुले यांच्याकडून हे आकर्षक प्लेअर ऑफ द डे. तर नंतर प्रत्येक मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आपण पाहिलं ना तर पाथे ब्रदर्स यांच्याकडून प्रत्येक मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक आपण पाहतोय. भव्य दिव्य बक्षिसांची स्पर्धा मित्रांनो आहे. आणि अर्थातच आपण पाहिलं तर जे डगआउट जे आपण पाहतोय अर्थातच दर्जेदार डगआउट देखील आपण पाहतोय. प्रत्येक वर्षी या स्पर्धेसाठी अशा प्रकारचे दर्जेदार डगआउट आपण पाहतोय. आणि संपूर्ण स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून आपण मधुर संगीत ऐकतोय अर्थात आमच्या गावचे जावई मुक्तियारबाई, तदनंतर शाहिद आपण पाहतो ह्याच्या माध्यमातून प्रतिवर्षाप्रमाणे ह्या वर्षी देखील एक दर्जेदार साऊंड सिस्टीम आणि ह्या संपूर्ण स्पर्धेचं आपण लाईव्ह प्रक्षेपण मित्रांनो आपण पाहिलं ना संतोष नाणेकर, शाहरुख अँड कंपनीच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण देखील केले जाते. सर्वांचं एकदा हार्दिक आभार. एकविरा मंडप डेकोरेटरचे मालक अनिल कदम आपण विनंती करतो आपण समालोचन कक्षाजवळ या. त्यानंतर आपण पाहिलं तर माझ्यासोबत ऑफिशियल टीम आपण पाहिली तर पंचांच्या भूमिकेत आदन आणि गोट्या भोसलेला आपण पाहतोय. आदन दळवी, गोट्या भोसली माझी एक दर्जेदार क्रिकेटपटू. तदनंतर समालोचन कक्षामुळे हिंदी आणि मराठीचा बुलंद आवाज अर्थातच सिद्दीक मेमन आणि गुणलेखन म्हणून आजच्या सत्रामध्ये आपण पाहतोय फराज, ज्याच्या जोरावरती आम्ही तुमच्यापर्यंत समालोचन देखील करतोय. आणि ह्या सर्वांचं मी विनायक रूप बाबल्याच्या दुपारच्या सत्रात उपस्थित क्रीडा रसिक उपस्थित मान्यवरांचं हार्दिक स्वागत आहे. आणि सामना क्रमांक 8च्या सत्रातील आपण मॅच नंबर 4 पाहतोय. आणि प्रथम फलंदाजी करताना आणि सुमित डेकडे बाहुबलीने ज्या प्रकारे क्रीडा रसिकांचं मनोरंजन केलंय, तब्बल 10 षटकार 4 चौकार येताना आपण पाहिलं 76 धावांची ऐतिहासिक खेळी या मैदानावर, ज्याचा इतिहास जमातुल मुस्तमी मुरादपूरच्या माध्यमातून या मैदानात आपण पाहतो ना त्याच प्रकारचा इतिहास रचला गेलाय. आणि मित्रांनो रेकॉर्ड मोडण्यासाठी असतात आणि इतिहास हा घडण्यासाठीच असतो. इथे आपण पाहिलं तर एक दर्जेदार एक रेकॉर्ड मात्र प्रस्थापित केले. 5 षटकांच्या सामन्यामधील ही सर्वात हायएस्ट खेळी आहे. आणि आपण पाहिलं तर अर्थातच बाहुबली ज्या कारणासाठी ज्या अर्थाने या स्पर्धेमध्ये त्याचं आयकॉन म्हणून आगमन झालंय आणि त्या कामगिरीमध्ये तंतोतंत कामगिरी केली. आणि जे आयोजक ज्यांच्या माध्यमातून त्या स्पर्धेमध्ये खेळतोय रुद्र स्पोर्ट आयोजक देखील खुश असणार आहेत आणि क्रीडा रसिक देखील बेहद खुश आहेत.
कारण जेव्हा आयकॉन चांगली कामगिरी करतात ना तेव्हा संघाचे जे मालक असतात तर त्यांचे देखील जे आयकॉन म्हणून त्यांना आणण्याचा जो हेतू असतो तो देखील साध्य देखील होत असतो आणि चांगली कामगिरी ओमकारची आणि आपण अर्थातच सुमित ढेकळीची पाहिले. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतं. षटक क्रमांक 1 धावसंख्या आपण पाहिली तर बिन बाद 9 एक गडी बाद 9 बाद झालेले फलंदाज हसन आपण पाहिलं. एकविरा मंडपचे मालक विनंती करतो आपण व्यासपीठाजवळ राईट मोहर विकेटचा मारा आहे. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू बॅट चिकट इनसाइड एज आपण पाहतो आणि लॉंग ऑफच्या पट्ट्यात एक सोपा झेल बॅक टू बॅक दुसरा फलंदाज बाद तू चल मैं आया कॅरी डाऊन डी जमीन. स्पोर्ट्स क्लब सावर्डे आयोजित भव्य गोल्ड स्पोर्ट्स क्रिकेट ओराम क्रिकेट स्पर्धा 2022 दिनांक 1-2-3 फेब्रुवारी 2022च्या कालावधीमध्ये मित्रांनो ऐतिहासिक सह्याद्री क्रीडा संकुल सावर्डे येथे एक दर्जेदार क्रीडा स्पर्धेचं आयोजन केलंय आणि 5 जणांच्या खेळाडूंचा संच असणारी ही स्पर्धा आहे. अर्थातच आपण पाहिलं तर नवीन नियम आणि नवीन रोमांच जर आपल्याला अनुभवायचा असेल तर अर्थातच ह्या स्पर्धेचा अवश्य लाभ घ्या. प्रथम क्रमांक 15,000 दुसऱ्या क्रमांकासाठी 10,000. पुन्हा एकदा ओमकारचा चेंडू हो पडल्यानंतर आपण पाहिलं तर यष्टीरक्षकाचा वेध घेताना निर्धाव चेंडूची सांगता मात्र होते. षटक क्रमांक 1 धावसंख्या आपण पाहिली तर 94 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या पण फलकावरती लागली तर 2 गडी बाद 9 आणि ओमकारने सिद्ध करून दाखवलं की मी नुसता फलंदाज नव्हे तर अष्टपैलू खेळाडू आहे आणि युट्यूबच्या माध्यमातून त्याला गोलंदाजी देखील करताना आपण पाहिले. इथे देखील चांगली गोलंदाजी आपण पाहतोय ओमकारची. चेंज ऑफ द बेस गती परिवर्तन बॅटची कट घेऊन पुन्हा एकदा नोमॅन्स लँड मध्ये चेंडू जातोय. अर्थातच एकाच धावेवरती समाधान मानावं लागते. षटक क्रमांक आपण पाहिलं तर पहिलं अर्थात संपतंय पहिलं षटक संपतंय 94 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या आपण पाहिली तर अर्थातच 2 गडी बाद 10. मित्रांनो आपण पाहतोय जमातुल मुस्लिमीन मुरादपूर मोल्ला आयोजित भव्य ओराम क्रिकेट स्पर्धा 2022 आणि अर्थातच आज षटकारांचा पाऊस मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र आपण पाहतो हसन हमदुलेसाठी इरफान हमदुले यांच्याकडून 500 एकविरा डेकोरेटर्स यांच्याकडून 100 रुपये आणि आशिक हमदुले यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. अर्थातच आपण पाहिलं तर 800 रुपयाचा मानकरी ठरतोय हसन आणि तदनंतर अद्नानसाठी देखील आपण पाहिलं तर नईमभाई आणि अब्दुल नईमभाई 300 आणि अबुल हसन यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. पुन्हा एकदा गोलंदाजी मागून इथे आपण पाहिलं तर कव्हरच्या पट्ट्यात इथे मात्र पाहिलं तर थोडासा चेंडू पुढे पडतो. जीवदान मात्र मी ते धावसंख्या मात्र वाढते 1-1 लॉस ऑफ 2 विकेट प्रोग्रेस नाव सेकंड ओव्हर. इथे पण पाहिलं तर नईमभाई कडून 300 रुपये अदनानसाठी आणि तदनंतर आपण पाहिलं तर अबुल ममदुले यांच्याकडून देखील 100 रुपयाचं पारितोषिक. तदनंतर अफान बाकर यांच्यासाठी पण पाहिलं तर खालिद पाते 100 रुपये आणि अबुल ममदुले यांच्याकडून 200 रुपये. धन्यवाद. आणि ते आपण पाहिलं तर सुंदर झेल टिपलाय ओमकार देसाई टाळ्यांचा मात्र मानकरी ठरतोय आणि अर्थातच तिसरा धक्का धक्के पे धक्का गोळकोटचा धक्का बॅट टू द पॅव्हलियन कमॉन डीजे. आणि हँडसम अँड डॅशिंग पर्सनॅलिटी ज्यांचं नुकतंच आगमन झालंय अर्थातच त्यांच्या माध्यमातून आपण फ्रेंडशिप ट्रॉफी देखील पाहिली होती. अर्थात मुबीनभाई यांचे बंधू अर्थात नासिरभाई खोत यांचं देखील आगमन झालंय आणि त्यांच्यासोबत आपण पाहिलं तर इम्रानभाई कोंडकरी असतील. त्यानंतर आपण पाहतो बाळू दादा देखील आहे. धन्यवाद इम्रानभाई आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद वेलकम सर. नंतर आपण पाहिलं तर सुमित डेकरेसाठी देखील आपण या स्पर्धेसाठी पण पाहिलं तर नासिरभाई हमदुले यांच्याकडून 700 रुपयाचं पारितोषिक आहे. एकविरा मंडप यांच्याकडून 200 रुपये म्हणजे 900 रुपयाचा मानकरी. अर्थातच आपण पाहतोय सुमित ढेकळे राईट मोहर द विकेटचा मारा आहे. ओहो अकुट टप्प्याचा चेंडू इथं मात्र पूल केला चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली इतर मात्र झेल सुटतोय. कॅचेस विन द मॅचेस मित्रांनो क्रिकेटमध्ये म्हटलं जातं पकडू कॅच जितो मॅच. इथे मात्र झेल सुटतोय. जीवदान मात्र मिळत आहे अर्थातच शाहरुख खाला. शाहरुख आपण पाहिलं तर खातं मात्र उघडतोय. संघाची स्थिती मित्रांनो आपण पाहिली ना 94 धावांचा पाठलाग करताना केवळ 13 धावसंख्या फलकरती लागते. 3 गडी बाद 13. गंगाधर आपण पाहतोय ते स्वतःच्या पॉरोत्रीमध्ये उंच झेल आहे सोपा झेल आहे. इथे मात्र झेल टिपला जातोय परंतु तंबूत परततोय आणि डीजे देखील वाजतोय.
पाठलाग करताना आक्रमण करण्याचा साहजिक प्रयत्न असणार आहे, परंतु आक्रमण करण्याच्या नादामध्ये बॅक टू बॅक 3 फलंदाज आपण बॅक टू द पॅव्हलियन पाहतोय. पुन्हा एकदा ओमकार गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय. इथे आपण पाहिलं तर अर्थातच चेंज ऑफ द पेस, गती परिवर्तन, लेग स्पिन स्वरूपाचा चेंडू पण पाहतोय आणि अर्थात डॉट चेंडू देखील जातोय. धावसंख्या 13 आणि क्रिकेटमध्ये मित्रांनो 13 आणि 17 आकडा हा अशुभ मानला जातो. 13 धावसंख्येवर बाद देखील होताना आपण पाहिलं होतं. अर्थातच फलंदाज बाद देखील झाला होता. ओमकार कोट्यातील दुसरं आणि संघामार्फत त्याचे तिसरं षटक आहे. हो, आणि ओमकारच्या पिटाऱ्यामध्ये आपण पाहिलं ना तर मित्रांनो वेगवेगळ्या प्रकारचे चेंडू आहेत. याच्या आधीचा चेंडू पण पाहिलं तर चेंज ऑफ द पेस लेग स्पिन स्वरूपाचा होता. तदनंतर पण पाहिलं तर ब्रह्मास्त्राचा वापर केला जातोय, म्हणजे परफेक्ट ब्लॉक होल ज्याला म्हणतात, खोलवर टप्प्यात चेंडू टाकला जातोय, जखडण्याचा प्रयत्न आहे आणि हे धावांचं अंतर असणार आहे, कारण साखळी पद्धतीची लढत आहे. जितकं धावांचं अंतर कमी करता येईल. मुरादपूर संघाचा पहिला विजय देखील आहे. इथे मात्र आक्रमण करावं लागेल. इथं मात्र शाहरुख बॅक टू द पॅव्हलियन आहे आणि ओमकारसाठी मिळालेलं हे वैयक्तिक यश आपण पाहतोय. येस डी द कॅरी ऑन. ओमकारसाठी एक मधुर संघ. आणि 13 हा आकडा क्रिकेटमध्ये का अशुभ मानला जातो त्याचं जिवंत उदाहरण आपण पाहिलंय. 2 फलंदाज बाद होताना आपण पाहिले 13 धावसंख्येवरती. हो, इथं मात्र दिशाहीन चेंडू आहे. 13चा आकडा मात्र पुढे जातोय, कारण हा स्वेर चेंडू असणार आहे. पंचांच्या दिशेने मत आहेत, एक्झरसाईज करावं लागतंय. अर्थातच आदनला मिक्स्टर एक्स्ट्राच्या स्वरूपातले एक धाव मात्र मिळते. संकटाची स्थिती आपण पाहिली तर अर्थातच 15 2 ने धावसंख्या वाढते, कारण एक स्वेर चेंडू आणि 22च्या स्वरूपात एक धाव मिळते. धावसंख्या आपण पाहिली तर 15. दिल्ली अभी बहुत दूर आहे. धावांचा पाठलाग करता असेल तर इथे मात्र आक्रमणच करावं लागेल. धावा आणि चेंडूतलं अंतर कमी करण्याचा प्रयत्न करावा लागेल. पुन्हा एकदा ओमकार राईट टप ओव्हर द विकेटचा मारा. टप्प्यात आपण पाहिलं तर पुन्हा एकदा लेग स्पिन स्वरूपाचा चेंडू होता आणि अर्थातच डॉट चेंडू देखील जातोय आणि इथे आपण पाहिलं तर धावसंख्या 15 धावसंख्या फलकावती लागते. षटक क्रमांक आपण पाहतोय 3रं. मित्रांनो, जमातुल मुस्लिमीन मोहल्ला मुरादपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण पाहतोय. अर्थातच 1 लाख मोलाची स्पर्धा, स्वाभिमान आणि अभिमान गाजवणारी स्पर्धा आणि प्रत्येक वर्षी या स्पर्धेमध्ये आपल्याला नवीन काहीतरी पाहायला मिळतं. मित्रांनो, यावर्षी या स्पर्धेचं पारितोषिक आपण पाहिलं ना तर तब्बल 1 लाख रुपयाचे हे पारितोषिक, दुसऱ्या क्रमांकासाठी 50,000 आणि इतर जी बक्षिसं प्रत्येक वर्षी आपण पाहतो. आक्रमक, भव्य आणि दिव्य बक्षिसांची स्पर्धा आहे. स्वतःच्या पॉरोत्रमध्ये एक सोपा झेल टिपलाय. ओमकारचा अत्यंत प्रभावी षटक आपण पाहतोय. धक्का क्रमांक 6, विकेट गिरता हुआ, मधुर संगीत बजता हुआ. राईट ओव्हर द विकेटचा मारा. इथं मात्र डान्सिंग डाऊन द विकेट सुमित पाहूया. इथे मात्र झेल होतं का? अर्थात इथे फलंदाज बाद. 8वा धक्का आणि अर्थातच तुचलमय
लागतायत. आपण पाहिलं तर पुन्हा एकदा राईट ओव्हर द विकेटचा मारा सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय अर्थातच कुंदन रोहिलकर आणि हे लोकल टॅलेंट आहे. गुहागरचा एक दर्जेदार राष्ट्रकुल खेळाडू आहे. मॅन इन फॉर्म कुंदन. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर व्हरायटी गोलंदाजी आहे त्याच्याकडे. आपण पाहिलं तर लेग स्पिन स्वरूपाची गोलंदाजी आहे आणि इथे मात्र आपण पाहिलं तर षटक ऑल आउट देखील झालं. धन्यवाद. आपण पाहिलं तर 94 धावांचा पाठलाग करताना इथे मात्र 19 धावात मोरादपूर संघाला बॅक टू द पॅव्हेलियन परतावं लागतं. एक मोठा संघ आणि मोठा विजय आपण पाहतोय अर्थातच रुद्र स्पोर्ट्ससाठी. आणि ज्या प्रकारची रुद्र स्पोर्ट्सची कामगिरी आपण पाहतोय त्याच्यात हिरो मात्र आपण पाहिलं तर अर्थात सुमित ढेकळे आणि अर्थातच ज्या प्रकारे हनीफ रुमानी यांनी ज्या प्रकारचा संघ उभार केला आजच्या सत्रामध्ये अर्थातच दर्जेदार संघ आहे. आणि आयकॉन म्हणून आलेले दोन खेळाडू आहेत. एकाने पहिल्या सामन्यात दुसऱ्याने दुसऱ्या सामन्यात म्हणजे ओमकारने आपण पाहिलं